हे गाइज, वेलकम बॅक टू दी चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. आज आपला एपिसोड 7 आहे ऑफ IMP SEQ सिरीज आणि त्यामध्ये आपण घेणार आहोत रक्तपित्त प्रकार व साध्य असाध्यत्व. इम्पॉर्टंट आहे म्हणून सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे. सगळ्यात आधी रक्तपित्त म्हणजे काय ते बघून घेऊया. बेसिक्स आधी बघूया, त्यानंतर पूर्ण आपण कव्हर करूयात हे. सो यू गाइज डोंट हॅव टू वरी ॲज मच. ठीक आहे. सगळ्यात आधी आपल्याला हे माहिती आहे की रक्तपित्ताचा अर्थ काय. जेव्हा रक्ताला पित्ताचे गुण येतात, पित्ताला रक्ताचे गुण येतात, त्याला आपण काय म्हणू, रक्तपित्त असं व्याधी नाव देतो. दूषित पित्त, रक्तपित्त जे आपण सांगितलं होतं. आता हे कसं आहे हे बघा, समजून घ्या. संयोगात संदूषणात तत्तु सामाद्यात गंधवर्णयो रक्तस्य पित्तमाख्यातम रक्तपित्तम मिनिशिवी. हेच त्या श्लोकाचा अर्थ आहे. दुष्ट पित्ताचा रक्ताशी संयोग होतो, पित्ताला रक्त दूषित करते आणि पित्ताला रक्तप्रमाणेच वर्णगंध प्राप्त होतो, तेव्हा रक्तपित्त होतात. नेक्स्ट, याला महागद व्याधी म्हटलेलं आहे. आता महागद या गोष्टीचा अर्थ समजून घ्या. महागद महावीर्य महाअग्निवच्छी शीघ्रकारीच असा व्याधी आहे जो महागद आहे, म्हणजे एक मोठा व्याधी आहे. महावीर्य आहे, खूप स्ट्रॉंग आहे, अग्नीला पूर्णपणे अग्नीसारखा पसरतो शरीरात, आणि शीघ्रकारी म्हणजे काय, खूप लवकर पसरून मृत्यू लवकर आणतो, त्याला आपण म्हणू रक्तपित्त. अग्निप्रमाणे महावेगी आणि शीघ्रकारी असल्याने चरकाचार्याने याला महागद असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय, हा लवकर संपूर्ण शरीरात पसरतो आणि जर तिर्यक गेला तर याच्यामुळे मृत्यू सुद्धा होऊ शकते. ठीक आहे. आता रक्तपित्ताचे वर्गीकरण बघा. रक्तपित्ताचे वर्गीकरण 2 गोष्टींप्रमाणे होते, एक दोषभेदाने, एक गतिभेदाने. दोषभेदाने त्याचे वर्गीकरण काय आहे, वातज, पित्तज, कफज आणि सन्निपातज किंवा द्वंद्वज प्रकार आपण याला म्हणतो. तसंच गतिभेदाने त्याचे प्रकार बघा, ऊर्ध्वग, अधोग, विमार्ग, तिर्यक आणि उभय. त्याला म्हणजे काय म्हणतो, ऊर्ध्वग आणि अधोग आपल्याला प्रकार माहिती आहे, तिर्यक आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. यू डोंट हॅव टू वरी. पण तुम्हाला बेसिकली हे 2 टाइप्स माहिती पाहिजे. एक आहे दोषभेदाने, एक आहे गतिभेदाने. आता दोषभेदाने एवढं महत्त्वाचं नाहीये, त्याला आपण थोडं कमी महत्त्व देतो, पण गतिभेदाने याला आपण खूप जास्त महत्त्व देतो, कारण याच्यावरच त्याची साध्य असाध्यत्व ठरलेली असते, जे आपला मेन क्वेश्चन आहे. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण थोडे सिम्पटम्स समजून घेऊया. एवढं काही महत्त्वाचं नाहीये, पण बेसिक आपण समजून घेऊया कशाला सोडायचंय. बरोबर. तर प्रकारांमध्ये कफज रक्तपित्तमध्ये सांद्र म्हणजे घट्ट असणारे, स्नेहयुक्त म्हणजे थोडंसं अनक्चुअस असणारे, तेलकट असणारे, पिच्छिल स्लाइमी असणार आहे. वर्ण कसा असणार आहे, ईशत पांडुवर्णी म्हणजे हरक पांढरसर वर्ण त्याचा असणार आहे. ठीक आहे. तसंच वातज रक्तपित्ताच्या केसमध्ये स्वरूप कसं असणार आहे, फेनयुक्त म्हणजे फेस असणार आहे, त्याला पातळ असणार आहे, तनू असणार आहे, वृक्ष असणार आहे. वर्ण कसा होणार आहे, श्याव, रक्ताचा वर्णाबद्दल बोलतोय आपण. याच्यामध्ये हलक पांढरं धूसर वर्णाचा होतं, इथं श्याव वर्णाचा होईल तो, किंवा अरुण वर्णाचा म्हणजे रेडिश कलरचा. पैत्तिक रक्तपित्तामध्ये बघा, चिकट असणारे, स्टिकी असणारे, दाह असणारे याच्यामध्ये थोडीशी. ठीक आहे. आणि वर्ण याचा कसा असणार आहे, क्वाथ प्रमाणे. क्वाथ बघितलाय, काढा ज्याला आपण म्हणतो, आपण जे द्रव्यगुणमध्ये काही बनवण्यासाठी वापरतो, द्रव्यगुण म्हणजे रसशास्त्रमध्ये क्वाथ जे यूज करतो त्याप्रमाणेचा वर्ण असतं, किंवा गोमूत्राचा वर्णाचा असू शकतो, किंवा गृहधूम म्हणजे स्मोकचा वर्णाचा असू शकतो, किंवा अंजनाप्रमाणे हा काळा घट्ट काळा असतो. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. वर्ण माहिती असलं पाहिजे आणि स्वरूप माहिती असलं पाहिजे, बाकी काही माहित नसलं तरी चालेल. आणि एक सान्निपातिक भेद असतो, सान्निपातिक कॉम्बिनेशन असतो तिघांचा पण. करेक्ट. त्यानंतर आपल्याला गतिभेदाने बघायचं आहे. आता गतिभेदाने समजून घ्या. ऊर्ध्व रक्तपित्त म्हणजेच काय, कर्ण, नासा, मुख, नेत्र यांच्यातून जेव्हा रक्त बाहेर पडते त्याला आपण काय म्हणू, ऊर्ध्व रक्तपित्त. इथपर्यंत समजलं. तसंच आता अधोग बघा, अधोग रक्तपित्त इथं खाली त्यांनी दिलेलं आहे. खालच्या भागातून जेव्हा रक्त स्त्राव होतो, याचा अर्थच काय, तुम्ही जर स्त्रीमध्ये लिहाल तर योनी मार्ग पण ऍड करू शकता, पुरुषमध्ये लिहाल तर मूत्रमार्ग आणि गुदभाग ऍड कराल तुम्ही. ठीक आहे. ते तर स्त्रियांमध्ये पण असतं, पण स्त्रियांमध्ये लिहिताना तुम्ही एक योनी मार्ग पण ऍड करू शकता. जेव्हा ह्या ठिकाणीतून रक्तस्राव होत असेल त्याला आपण काय म्हणू, अधोग रक्तपित्त. तसंच एक असते तिर्यक किंवा उभय रक्तपित्त. याचा अर्थ काय, जे रक्त आहे, जे दूषित रक्त आहे ते उभं वरती आणि खालती दोन्ही बाजूंमध्ये तर असतेच, म्हणजे मुख, नासिका यांच्यामध्ये पण असते, खाली गुद, योनी यांच्यामधून पण असते. परंतु हे जे
केसांचे, आता याला आपण तुम्हाला हेअर फॉलिकल्स ऐकलं असेल ना, रोमकूप ज्याला आपण म्हणतो, हे छोटे छोटे हेअर फॉलिकल्स असतात ज्याच्यावरून केस येतात, त्यातून सुद्धा जेव्हा रक्त बाहेर पडायला लागतं शरीराच्या, तेव्हा आपण त्याला काय म्हणू, उभयक किंवा तिर्यक. रक्तस्राव वरच्या आणि खालच्या दोन्ही भागातून एकत्रित दिसून येतो, प्लस आपले हे जे रोमकूप आहे ना, त्यातून सुद्धा रक्तस्राव होत असतो. एवढं जास्त जेव्हा रक्तस्राव वाढलेला असतो तेव्हा आपण काय म्हणू, त्याला तिर्यक रक्तपित्त. ठीक आहे, हे तुमचं काय झालं, 3 प्रकार झाले. आता ह्या प्रकारानुसारच आपल्याला त्याचे साध्यत्व बघायचं. सगळ्यात आधी समजून घ्या, साध्य कोणतं आहे तर ऊर्ध्वक रक्तपित्त, याप्य कोणतं आहे तर अधोग रक्तपित्त, आणि असाध्य कोणतं आहे तर तिर्यकगत उभय रक्तपित्त. आता मी तुम्हाला सांगते का हे साध्य असाध्य आहे ते. सगळ्यात आधी साध्य समजून घेऊया आपण. साध्य मध्ये कोणतं आहे, ऊर्ध्वक रक्तपित्त. ऊर्ध्वक म्हणजे कोणती, तर जे ऊर्ध्व अपवर्ड दिशेने ज्याचा रक्तपित्त आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे ज्याच्या किंवा रुग्णाच्या कानातून, नाकातून, डोळ्यातून इथून रक्तस्राव होतोय, पण तो कसा आहे, साध्य आहे. आता तो साध्य का आहे, कारण रक्तपित्तची चिकित्सा असते प्रतिमार्ग हरणम, म्हणजे काय, ऑपोजिट डायरेक्शननी आपल्याला त्याचं शोधन करायचंय, तेव्हा आपण म्हणू त्याला प्रतिमार्ग हरणम. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे. आता एक गोष्ट, दुसरी ही एक गोष्ट झाली. ठीक आहे, तर याची चिकित्सा काय असणार आहे, विरेचन ही चिकित्सा. ऑफकोर्स ऊर्ध्वक आहे, त्याची चिकित्सा काय असेल, विरेचन चिकित्सा असेल. जेव्हा तुम्ही विरेचन ही चिकित्सा द्याल तर तुम्ही खालच्या बाजूनी दोष बाहेर काढणार आहे शरीराच्या. जेव्हा तुम्ही खालच्या बाजूनी दोष बाहेर काढाल तर पहिली गोष्ट, एक गोष्ट लक्षात ठेवायची, विरेचन ही नॉर्मली पित्ताची सुद्धा चिकित्सा असते. हे तर तुम्हाला माहिती आहे. पित्त दोष अधिक असलं तर आपण काय देतो, विरेचन चिकित्साच देतो. तर दुसरी गोष्ट, विरेचनचे द्रव्य इझिली आपल्याला अवेलेबल होतात, आणि विरेचन हा कंपॅरेटिव्हली लेस कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर आहे. त्यामुळे हे सगळं काय आहे, साध्य आहे. तुमच्याकडे 3 कारणं याला साध्य प्रूफ करण्याचे. पहिले की ही लेस कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर आहे. दुसरे, याचे द्रव्य खूप इझिली अवेलेबल असतात. आणि तिसरी, ही पित्ताची आणि रक्ताची सुद्धा चिकित्सा असल्यामुळे हे साध्य असते. आता नेक्स्ट येऊया आपण याप्यकडे, म्हणजे अधोग रक्तपित्त. अधोग म्हणजे खालच्या दिशेने रक्तस्राव होतोय. मग तुम्ही चिकित्सा स्वरूप याच्यात काय देणार, वमन देणार. आता जेव्हा तुम्ही वमन देणार तर पहिली गोष्ट, वमन हे कफाची चिकित्सा आहे, पित्ताची चिकित्सा नाहीये, म्हणून ती याप्यताकडे जाणार. परंतु प्रतिमार्ग हरणम तर आहे ना, तर थोडे बहुत चान्सेस आहे की प्रोबॅबली सर्व्हाइव्ह करेल, म्हणून याला काय सांगितलेलं, याप्य सांगितले. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, वमनाचे द्रव्य इझिली आपल्याला अवेलेबल होत नाही, आणि वमन हे खूप जास्त कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर आहे, आणि त्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त असू शकतात. त्यामुळे हे कसं सांगितलेलं आहे, याप्य सांगितलेलं आहे. लास्टली तिर्यकगत जे आहे ते असाध्य का सांगितलेलं आहे. आता तिर्यकगत म्हणजे वरती आणि खालती दोन्ही डायरेक्शन मध्ये, प्लस आजूबाजूला पण आहे. मग तुम्ही वरती आणि खालती वमन विरेचनपैकी कोणतीच चिकित्सा ज्याच्यात देऊ शकत नाही, तर जर तुम्ही ही चिकित्सा दिली तर अजून रक्तस्राव वाढेल. मग तुम्ही या केसमध्ये कोणतीच चिकित्सा नाही देऊ शकत, म्हणून याला असाध्य असं म्हटलेलं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल की याला साध्य, याला याप्य आणि याला असाध्य का म्हटलेलं गेलेलं आहे. पण त्यांनी आपल्याला रोगनिदानच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण सांगितलेलं आहे की साध्य रक्तपित्त कधी असतो, एकच मार्गातून स्राव होत असेल तर, नुकतेच जस्ट उत्पन्न झालं असेल तर, फार वेगाने रक्त बाहेर नाही पडणार असेल तर, त्यानंतर एकच दोषाने उत्पन्न झाला असेल तर, उपद्रव नसेल तर, शिशिर व हेमंत ऋतूमध्ये उत्पन्न झाले असेल तर अजून छान, कारण की ते रक्तस्तंभन करण्यास मदत करते. ठीक आहे, तर असं जर काही चेक पॉइंट्स असले तर आपण समजायचं की बाबा रक्तपित्त साध्य आहे, आपण अजून पण त्याला क्युअर करू शकतो. पण जर रक्तपित्तामध्ये रोमकूपातून रक्तस्राव होत असेल, जे मी तुम्हाला सांगितलं, जे हेअर फॉलिकल्स मधून रक्तस्राव होत असेल, जे तिर्यक रक्तपित्तामध्ये दिसते, प्लस अतिवेगाने व दुर्गंधयुक्त रक्तस्राव होत असेल, रक्ताचे डाग कपड्यावर कायम राहतो आणि ते धुतले जात नाही, म्हणजे दूषित रक्ताला रिझेंबल करत असेल, अशा वेळी आपण समजू शकतो की बाबा हे जे आहे असाध्य व्याधी आहे. त्यात आणि स्पेसिफिकली जर पांडू, ज्वर, छर्दी आणि शोथ असा कॉम्बिनेशन पण असेल तेव्हा तर फिक्स समजून जायचं की बाबा आता पेशंट जाणार आहे. ओके,
तर हे सगळं आपलं काय झालं, हे अवस्था झाली साध्य आणि असाध्यताची. तर मेजर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय सांगितलंय मी, तर रक्तपित्ताची मूळ व्याख्या सांगितली, तो महागद व्याधी आहे हे सांगितलं. त्यानंतर आपण त्याचे काय बघितले, भेद बघितले, दोष भेदानुसार, गतिभेदानुसार. दोष भेदानुसार वातज, पित्तज, कफज आणि सन्निपातक. गतिभेदानुसार ऊर्ध्वक, अधोग आणि तिर्यक. त्याच्यानंतर गतिभेदानुसार आपण त्याची साध्य मग लक्षणे बघितली, आपण लक्षणे बघितली. त्यानंतर आपण साध्य असाध्यत्व बघितलं. साध्य असाध्यत्वामध्ये आपण काय बघितलं, की जे ऊर्ध्वक रक्तपित्त असते ते साध्य असते. का? कारण त्यात चिकित्सा विरेचन असते, विरेचन इझिली देऊ शकतो, कॉम्प्लिकेशन्स कमी असतात आणि ती पित्ताची सुद्धा चिकित्सा आहे. आणि अधोग रक्तपित्त हे याप्य असते, कारण चिकित्सा वमन असते, वमनमध्ये कॉम्प्लिकेशन्स कंपॅरेटिव्हली जास्त असतात, द्रव्य खूप अवघड आहे शोधणं आणि ती कफाची चिकित्सा असल्यामुळे ते याप्य. आणि तिर्यक रक्तपित्तामध्ये आपण चिकित्साच देऊ शकत नाही, म्हणून तो असाध्य. त्यानंतर आपण रोगनिदानच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा साध्य असाध्यत्व यात बघितलं आहे. तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. आपण सगळे पॉईंट्स इथं कव्हर केलेले आहेत. आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे अहेड and all the very best for your exams.